विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप लकी आहे. तुमचा 10वीचा जो सिलेबस आहे हा अतिशय मोटिवेटिंग आहे, खूप इन्स्पायरिंग आहे. यामधल्या कविता, यामधले लेसन हे अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. आणि यापैकीच एक अतिशय सुंदर अशी पोयम आज आपण बघणार आहे. ह्याचं जे वर्कशॉप आहे त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहे. तर आमच्याकडे इथं भरपूर कारणं आहेत इथं यूट्यूब चॅनलवर येण्यासाठी. मुलांना चांगलं शिकवणे, चांगलं समजणे ह्या कॉन्सेप्ट्स खूप महत्त्वाच्या असतात आणि म्हणून आम्ही ही पोयम घेऊन पुढच्या व्हिडिओत तुमच्यासाठी येणार आहे. बघूया पुढचं वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉप. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. चला बघूया हे 4 सेंटेन्सेस कशा पद्धतीने कंप्लीट होतात ते. पहिलं सेंटेन्स आहे, अकॉर्डिंग टू द पोएट रिकामी जागा आर ब्रॉड बाय ईच न्यू डे. तर उत्तर काय असेल, कोण सांगू शकते? कमेंट बॉक्समध्ये लिहा. न्यू बिगिनिंग्स. पुढचं बी, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ब्लँक स्पेस. सांगा इथं काय उत्तर असू शकतं? कमेंट बॉक्समध्ये लिहा. ग्रेट सक्सेस. व्हेरी गुड. पुढचं, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज ब्लँक स्पेस. सांगा काय येईल इथं? राईट. व्हेरी गुड. कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहत चला. पुढचं ऑप्शन डी, नेक्स्ट सेंटेन्स आहे, द पोएट वॉन्ट्स टू सी that his teenage years have been the blank space years of his life. काय येऊ शकतं याचं उत्तर? सांगा. कमेंट बॉक्समध्ये लिहा. बेस्ट. येस, दिस इज द आन्सर. बेस्ट. पहिला आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स. सेकंड आन्सर ग्रेट सक्सेस. थर्ड आन्सर राईट. आणि फोर्थ आन्सर बेस्ट. चला पुढचा क्वेश्चन्स बघूया. पुढच्या क्वेश्चनमध्ये दिला आहे, फाइंड ॲट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. आता रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला. या पोयममध्ये जे रायमिंग वर्ड्स आहेत ते लिहायचे आहेत. मग मेकचा रायमिंग वर्ड काय आहे? टेक. सक्सेसचा रायमिंग वर्ड डिस्ट्रेस. सीचा रायमिंग वर्ड मी. वेचा रायमिंग वर्ड डे. सीचा रायमिंग वर्ड मी. अशा पद्धतीने हे रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे, सी, मी. खूपच इंटरेस्टिंग असं टॉपिक आहे हा. पुढचा क्वेश्चन नंबर 3. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग सांगा बरं याच्यामधलं करेक्ट ऑप्शन काय आहे? ए, बी, सी, बी. कमेंट बॉक्समध्ये लिहा उत्तर तुमचं. कमेंट बॉक्समध्ये ए, बी, सी, बी अशा पद्धतीने हे आन्सर आहे. आता आपल्याला कसं माहीत पडलं ए, बी, सी, बी आहे? कारण पोयमचे जी लाईन असते त्या लाईनचा जो शेवटचा शब्द असतो तिथं आपल्याला समजते की रायमिंग वर्ड कसा तयार करायचा. रायमिंग वर्ड कसा तयार करायचा या संदर्भात माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. तुम्हाला रायमिंग वर्ड कसे तयार करायचे, रायमिंग स्कीम कशी तयार करायची, कसे ओळखायचे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये कळेल. चला तर पुढचं टॉपिक बघूया. Match the lines in column A with the figure of speech in column B. म्हणजे आपल्यासमोर 2 कॉलम आहेत. एक आहे कॉलम A आणि एक आहे कॉलम B. आता बघूया आपण पहिल्या कॉलममध्ये म्हणजे A कॉलममध्ये किती गोष्टी आहेत? 4 गोष्टी आहेत. आणि B कॉलममध्ये सुद्धा 4 गोष्टी आहेत. म्हणजे 4 फिगर ऑफ स्पीचचे नावं दिलेले आहेत. A, B, C, D असे क्रमांक दिलेले आहेत त्यांचे. तर याच्या आपण जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे मॅच द पेअर असं आपल्याला करायचं आहे. मग पहिलं वाक्य काय आहे? डिसिजन्स आय मस्ट मेक. हे
इन्व्हर्जन मध्ये येतं, म्हणजे बी ऑप्शन. दुसरं बघूया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. याचं उत्तर आहे ॲपॉस्ट्रॉफी. आता तिसरं बघूया. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. याचा आन्सर आहे ॲलिट्रेशन. चौथा जो टॉपिक आहे, चौथा जो मुद्दा आहे ते बघूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. याचं आन्सर आहे मेटाफर. म्हणजे कॉलम ए मध्ये उदाहरणं दिलेले आहेत, एक्झाम्पल्स दिलेले आहेत, आणि कॉलम बी मध्ये त्याचे फिगर ऑफ स्पीचचे नाव दिलेले आहे. अशा पद्धतीने हा टॉपिक शिकायचा आहे. तुम्हाला जर सर्व फिगर ऑफ स्पीचबद्दल डिटेलमध्ये शिकायचे असेल तर याबद्दल सुद्धा आपला एक व्हिडिओ यूट्यूबवर लवकरच येणार आहे. तो तुम्ही बघा व तुम्हाला सर्व फिगर ऑफ स्पीच अतिशय चांगल्या पद्धतीने कळतील. ओके, आता आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे, ग्रुप ॲक्टिव्हिटी. यामध्ये आपण बघूया काय करायचं आहे ते. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. Form groups and discuss each element of planning an interview and prepare notes on each element. आता काय करायचं आहे आपल्याला, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वी हॅव टू टॉक अबाउट फॉर्मॅट, वी हॅव टू टॉक अबाउट साईज, वी हॅव टू टॉक अबाउट डूज अँड डोंट्स आणि टाईप ऑफ क्वेश्चन्स. ह्या 4 मुद्द्यांवरती आपल्याला बोलायचं आहे, डिस्कस करायचं आहे. तर पहिला मुद्दा आहे आपला फॉर्मॅट. फॉर्मॅटवर आपल्याला इंट्रोडक्टरी क्वेश्चन्स, प्रॉबिंग क्वेश्चन्स आणि कन्क्लुझिव्ह क्वेश्चन्स जे आहेत विथ मॅसेज, म्हणजे त्याच्यासोबत एक मॅसेज पण असला पाहिजे. फ्युचर प्लॅन्स वगैरे एक्सेट्रा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या असणं गरजेचं आहे. त्याची जी साईज आहे, जी लेंथ आहे ती किती असली पाहिजे, अराउंड 8 to 10 क्वेश्चन्स शुड बी प्लॅन. याच्यात 8 ते 10 क्वेश्चन्स असले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन्स लिहायची गरज नाही. त्यानंतर डूज आणि डोंट्स म्हणजे काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे. तर डू नॉट आस्क पर्सनल क्वेश्चन्स. इंटरव्ह्यूमध्ये जनरली काय करायचं माहिती आहे का, पर्सनल क्वेश्चन्स नाही विचारायचे. त्यानंतर डू नॉट आस्क क्लोज्ड एंडेड किंवा इतर जे आपण येस नो टाईप क्वेश्चन्स म्हणतो असे क्वेश्चन्स नाही विचारायचे. त्याच्यानंतर रिसर्च ऑन द टॉपिक द इंडिव्हिज्युअल टू बी इंटरव्ह्यूड and beforehand. See, research on the topic the individual to be interviewed beforehand. नंतरचा मुद्दा आहे ask about the details related to the topic or profession and make use of WH questions to have a free flowing conversation. काय करायचं आहे, तुम्हाला रिसर्च करायचं आहे त्या टॉपिकबद्दल आणि त्या व्यक्तीबद्दल ज्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे, आणि अलग अलग प्रकारचे क्वेश्चन्स विचारायचे आहेत, WH टाईप क्वेश्चन्स विचारायचे आहेत. टाईप ऑफ क्वेश्चन्स कोणते असले पाहिजे, म्हणजे क्वेश्चन्सचे प्रकार कसे असले पाहिजे. तर प्रिफरेबली आस्क क्वेश्चन्स दॅट विल रिझल्ट इन क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. म्हणजे इन्फॉर्मेशन ह्याची क्वालिटी असली पाहिजे, चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही विचारायचे. अवॉइड क्वेश्चन्स, असे क्वेश्चन्स अवॉइड करायचे दॅट गिव्ह यस नो आन्सर्स. ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नोनी असते असे प्रश्न नाही विचारायचे इंटरव्ह्यूमध्ये, अनलेस इट इज ॲडेड ऑन टू अनादर क्वेश्चन दॅट वूड आस्क फॉर डिटेल्स. हां, जर आपल्याला एखादा क्वेश्चन विचारायचा आहे, डिटेल माहिती करून घ्यायची आहे आणि त्याच्या संदर्भात जर पहिला क्वेश्चन जर येस नो टाईपचा असेल तर मग त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी स्वतःचे काही पॉईंट्स याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ही जे रायटिंग स्किलची ॲक्टिव्हिटी आहे ही कंप्लीट करायची आहे. पुढचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. कुणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा असला तर कशा पद्धतीने क्वेश्चन्स असले पाहिजे असे 10 क्वेश्चनचा आपल्याला एक सेट तयार करायचा आहे. तुम्ही तिलक मेहताबद्दल कदाचित ऐकलं असेल. 13 वर्षाचा तिलक मेहता, मुंबईमध्ये ज्यांनी लॉजिस्टिक्स स्टार्टअप सुरू केला, त्याच्या हाताखाली 100 लोक काम करतात आणि जवळजवळ 300 डबावाला यांच्यासोबत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. अतिशय सक्सेसफुल असा हा मुलगा आहे, फक्त 13 वर्षाचा.
सर आपण असं समजू की आपल्याला त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर आपण कोणत्या प्रकारचे 10 क्वेश्चन्स तयार करणार. सगळ्यात पहिले आपण लिहिणार नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी, म्हणजे त्याचं नाव. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर म्हणजे तुमचं स्वतःचं नाव. समजा आपण स्मरण तायडे हे नाव ठेवू. त्याच्यानंतर टॉपिक, जो टॉपिक आहे तो पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, कशाशी रिलेटेड आहे तर बिझनेसशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर व्हेन्यू. व्हेन्यू म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू कुठे घेताय तर स्टुडिओमध्ये घेताय. ओके. त्याच्यानंतर डेट. डेट टाका तुम्ही 7 एप्रिल 2020. टाईम टाका सकाळी 11 वाजता. आणि ड्युरेशन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहिता त्यावेळेस तुम्हाला खूप महत्त्वाच्या पॉईंट्सच्या थ्रू हे सगळं एक्सप्रेस करायचं असते. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एक्सप्रेस करता त्यावेळेस तुमचा जो टॉपिक आहे, पॉईंट आहे, तो खूप चांगल्या प्रकारे तयार होतो. तर ड्युरेशन टाकायचं तुमचं की 15 मिनटाला तुम्हाला तो इंटरव्ह्यू कंप्लीट करायचा आहे. मग इंटरव्ह्यूमधले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही लिहायचे असतात. टोटल 10 क्वेश्चन. त्याचे जे गाईडलाईन्स आहेत, त्याचे जे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार ते क्वेश्चन्स असले पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये WH टाईप क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला मिक्सअप करायचे आहेत. अलॉंग विथ दॅट प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. कोणताही क्वेश्चन विचारायच्या आधी त्या संदर्भात थोडीशी चर्चा करायची, मग क्वेश्चन विचारायचा. आणि कन्व्हर्सेशन जे आहे ते शुड बी लाईक रिअल इंटरव्ह्यू. आणि ती कन्व्हर्सेशन असं रिअल इंटरव्ह्यूसारखं वाटलं पाहिजे तुमचं. त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहेत. आणि जे पर्सनल क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत, ते विचारायची गरज नाही आहे. आणि जी कॅज्युअल क्वेश्चन्स असतात किंवा चीप क्वेश्चन्स असतात, वल्गर लँग्वेजवाली, ती क्वेश्चनसुद्धा अवॉइड करायची असतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सो दिस इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. नंतरचा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे आपला, रीड द पोएम, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. काही पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला आणि तुम्हाला त्याचं ॲप्रिसिएशन म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं आहे. जसं पॉईंट काय आहे, टायटल. मग टायटलच्या समोर तुम्ही टायटल लिहायचं की ही पोएम काय आहे, हिचं नाव काय आहे, ते तिथं टायटल तुम्ही मेन्शन करायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्यावेळेस तुम्ही टायटल मेन्शन करता त्यावेळेस तुम्हाला लगेचच त्याच्याखाली पोएटचं नाव लिहायचं असते आणि रायमिंग स्कीम लिहायची असते. त्या पोएममध्ये जी पण रायमिंग स्कीम आहे ती तुम्हाला लिहायची आहे. जसं यामध्ये ABCB आहे. त्याच्यानंतर फेवरेट लाईन, तुमची कोणती एक फेवरेट लाईन तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे या पोएममधली जी ओढ तुम्हाला जास्त आवडली ती लिहायची. सेंट्रल आयडिया, ज्याला आपण थीम म्हणतो, ते लिहायचं. जसं या पोएममध्ये अ टीनेजर विशेस टू लीड अ गुड लाईफ विथ गॉड बाय हिज ऑर हर साईड. म्हणजे थोडक्यात कसं आहे की आपल्याला एक चांगलं जीवन जगायचं आहे अशी इच्छा व्यक्त करणारा हा जो टीनेजर आहे या पोएममध्ये, तर ती जी गोष्ट आहे, ती जी सेंट्रल आयडिया आहे की टू लीड अ गुड लाईफ, नाही का, एखाद्या चांगल्या जीवनाला लीड करणे, जगणे, या संदर्भातची जी तुमची सेंट्रल आयडिया ही खूप अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. अँड यू शुड ऑलवेज ट्राय टू थिंक अबाउट इट अँड यू शुड ऑलवेज डू धिस ऑन अ प्रायोरिटी बेसिस. पुढचा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये कोणते आहेत ते तुम्हाला लिहायचे असतात. जसं या पोएममध्ये ॲलिट्रेशन, ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन हे जे फिगर ऑफ स्पीच आहे, पर्सॉनिफिकेशन झालं, रिपिटेशन झालं, हे वापरण्यात आलेलं आहे, तर तिथं मेन्शन करायचं ते. त्याच्यानंतर त्याचं काय स्पेशल फीचर वगैरे काय आहे ते सांगायचं. जसं टाईप ऑफ पोएम, लँग्वेज, स्टाईल, टोन, त्यानंतर जे इम्प्लाइड मिनिंग्स असतात ते तुम्हाला तिथं द्यायचे असतात. त्यानंतर एक मुद्दा असतो वाय आय लाईक ऑर डिसलाईक दिस पोएम. तुम्हाला जर ही पोएम आवडली तर का आवडली ते लिहायचं, आणि जर नाही आवडली तर का नाही आवडली ते लिहायचं. जर आवडली तर लिहायचं आय लाईक दिस पोएम बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड ब्युटिफुल पोएम अँड इट्स लँग्वेज इज व्हेरी सिम्पल, नाही का. अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्रेस करू शकता आणि लिहू शकता की यामुळे एक राईट पाथ मला मिळतोय, एक चांगली दिशा मला मिळते, एक मोटिवेशन मला मिळतं या पोएममुळे, आणि म्हणून मला ही पोएम खूप आवडते. आय लाईक दिस पोएम जस्ट बिकॉज आय गेट द मोटिवेशन फ्रॉम दिस पोएम. तर अशा पद्धतीने तुम्ही ते आन्सर लिहू शकता अँड यू कॅन गेट द मार्क्स. त्यानंतरचा मुद्दा आहे कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. म्हणजे तुमच्या टीनेज इयर्समध्ये देवाने तुम्हाला गाईड केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, अशी एखादी प्रेयर तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये तयार करायची. ओके. आणि ती कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही मला. नेक्स्ट क्वेश्चन आहे लुक अराउंड इन युअर वेसिनिटी
your family, friends, neighbors, classmates, etc., and write about any four teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, शेजारी किंवा क्लासमेट्समध्ये कोणी ना कोणी असा व्यक्ती असेल, मुलगा असेल की ज्यांनी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं आहे, स्पेशल केलेलं आहे त्याच्या लाईफमध्ये. एखादी गोष्ट त्यांनी काहीतरी स्पेशल केलेलं आहे, एखादा टास्क त्यांनी स्पेशल केलेला आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय लिहायचं, 3 कॉलममध्ये 3 गोष्टी लिहायच्या. पहिल्या कॉलममध्ये राहणार टीनेजर्स ग्रुप, दुसऱ्या कॉलममध्ये नेम्स, आणि तिसऱ्या कॉलममध्ये राहणार त्यांनी जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट किंवा टास्क केलेला आहे ते. आता समजा फॅमिलीमध्ये एखाद्या मुलाचं नाव लिहिलं तुम्ही, स्मरण लिहिलं. ते स्मरणने काय केलं की त्याला एखादी पैशाची बॅग सापडली, ते त्यांनी जो राईटफुल ओनर आहे त्याचा, त्या ओनरला ती पैशाची बॅग परत केली. हे त्याचं काम तिथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर फ्रेंड्स ग्रुप न टाकायचा, त्यामध्ये तुम्ही फ्रेंड्समध्ये लिहायचं पराग पाटील. पराग पाटीलनी काय केलं, पराग पाटीलनी एक चांगलं कॅम्पेन चालू केलं, स्वच्छता अभियान, टू कीप द सराउंडिंग्स क्लीन. तर अशा पद्धतीचा तो टास्क तिथं मेन्शन करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर नेबर्स, एखादा नेबरचं नाव लिहायचं. नेबरचं नाव आपण म्हणू शकतो निखिल कीर्तने. तर निखिल कीर्तनेने एखादा अवॉर्ड जिंकलेला आहे रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये, ते आपण घेऊ शकतो. आणि क्लासमेटच्या बद्दल, समजा क्लासमेटचं तुमचं नाव लिहू शकता तुम्ही, राजेश सुरळकर. तर त्यांनी टेनिस प्लेयर म्हणून त्यांनी खूप छान अचिव्हमेंट केलेले आहेत, असं तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. सो ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही समजून घेऊ शकतात आणि लिहू शकतात. यू कॅन राईट द अचिव्हमेंट्स, द टास्क विच इज रिलेटेड टू इट. कोणतंही एक टास्क, की कोणी स्कॉलरशिप जिंकली, कोणी काहीतरी समाजासाठी चांगलं केलं, अशा गोष्टी की ज्याच्यामुळे त्यांना नाव मिळालं, प्रसिद्धी मिळाली. ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे व्ह्यूज.